नमस्कार, मी आहे आरजे प्रथम आणि आज मी आलेलो आहे 9 पर्ल्स हॉस्पिटलला. सध्या माझ्यासोबत आहेत डॉक्टर नागेश अघोर सर. गेल्या 14 वर्षांपासून सरांनी आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त डायलिसिस केलेले आहेत. त्याचबरोबर जे अपोजिट ब्लड ग्रुप असतात त्याचे खूप चांगल्या पद्धतीने ट्रान्सप्लांटेशन देखील केलेले आहेत किडनीचे. सर, तुमचं वेलकम आहे या शोमध्ये. आणि सगळ्यात पहिले मला खरं तर जाणून घ्यायचं आहे की किडनीचं काय काम असतं आपल्या बॉडीमध्ये. नमस्कार प्रथम. नमस्कार नाशिककर. आपल्या शरीरामध्ये जे किडनी असतात त्या जगण्यासाठी एक अत्यावश्यक असा अवयव आहेत. अत्यावश्यक अवयव म्हणजे काय, जेव्हा हे अवयव काम करत नाहीत तेव्हा आपला जीव धोक्यात येतो. उदाहरणार्थ, आपल्या शरीरामध्ये जे हृदय आहे ते थांबलं तर आपला मृत्यू होतो. आपल्या शरीरामध्ये जी फुफ्फुसं आहेत ती निकामी झाली तर श्वास घ्यायला त्रास होतो आणि मृत्यू होतो. लिव्हर खराब झालं तर तसंच होतं, किंवा मेंदू खराब झाला तरी तसंच होतं. त्याच्यामुळे हे सगळे अवयव हे जीवनासाठी जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. तसंच किडनी सुद्धा जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. याचा अर्थ असा आहे की जेव्हा किडनीचं काम बंद होतं तेव्हा जीव धोक्यात येतो. त्याच्यामुळे किडनी आजारी झाली तर आपल्याला त्याच्यावरचे उपचार करावेच लागतात. ते किडनी काय काम करतात? आपल्या शरीरात 2 किडनी असतात. दोन्ही किडनी पोटामध्ये पाठीमागच्या बाजूला असतात. साधारणपणे जेव्हा एखादा माणूस पूर्ण म्हणजे मूल मोठं होतं, माणूस होतो त्याचा, साधारण त्यावेळेला किडनीची लांबी 10 ते 12 सेंटीमीटर आणि रुंदी 5 ते 6 सेंटीमीटर अशी असते. आपल्या एका किडनीमध्ये 10 लाख फिल्टर असतात. म्हणजे आपल्या 2 किडनी मिळून साधारण 20 लाख फिल्टर किडनीमध्ये असतात. आणि हे किडनीचे जे फिल्टर आहेत त्यांना रक्त पुरवठा होतो हृदयाकडून. आणि प्रत्येक मिनिटाला आपल्या दोन्ही किडनीमध्ये मिळून साधारण 150 ml रक्त वाहत असतं. आपल्या शरीरात साधारणपणे 5 लिटर रक्त असतं. हे रक्त साधारणपणे 80 वेळेला ते किडनीमध्ये जातं आणि शुद्ध होऊन परत येतं. तर साधारणपणे एका दिवसामध्ये 200 लिटर रक्त आपल्या किडनी स्वच्छ करत असतात. आणि त्याच्यामधून साधारणपणे 1 लिटर लघवी तयार होते, 1 ते 1.5 लिटर, आणि ती आपण लघवी विसर्जित करत असतो. किडनी आपल्या शरीरामध्ये जी घाण आहे, उदाहरणार्थ युरिया, क्रिएटिनिन हे जे घटक आहेत हे रक्त बाहेर काढते आणि लघवी वाटे विसर्जित करते. आपल्या शरीरामध्ये जे जास्तीचे क्षार आहेत, जसं मीठ आहे, पोटॅशियम आहे, सॉल्ट आहे, सोडियम आहे, हे सगळे पदार्थ शरीरातून बाहेर काढण्यासाठी किडनी मदत करते. त्याच्यानंतर किडनीचं अजून एक महत्वाचं काम आहे, शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लागणारा हार्मोन तयार करणे. या हार्मोनचं नाव आहे इरिथ्रोपोएटिन. जेव्हा हे इरिथ्रोपोएटिन कमी तयार होतं तेव्हा शरीरातलं रक्त कमी होतं आणि म्हणून किडनीच्या आजारांमध्ये अंगामधलं रक्त कमी होतं. त्याच्यानंतरचं महत्वाचं किडनीचं काम आहे शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे जे घटक आहेत ते प्रमाण नियंत्रित ठेवणे. हे कॅल्शियम फॉस्फरस आपल्या हाडांमध्ये असतात आणि हाडं मजबूत राहण्यासाठी किडनी मजबूत राहणं किंवा किडनीचं काम चांगलं राहणं गरजेचं असतं. जेव्हा किडनीचं काम कमी होतं तेव्हा हाडांमधलं कॅल्शियम कमी होतं आणि हाडं ठिसूळ होतात आणि म्हणून किडनीच्या आजारामध्ये हाडांचे फ्रॅक्चर्स होणे किंवा जॉईंट्स खराब होणे हे सगळे त्रास होऊ शकतात. तिसरं किडनीचं काम आहे आपण जे काही औषधं घेतो ते शरीरातून लघवी वाटे बाहेर काढणे. तर साधारणपणे 2 प्रकारे औषधं जी असतात शरीरातून बाहेर पडत असतात. एक म्हणजे लघवी वाटे आणि दुसरं म्हणजे संडास वाटे. तर काही औषधं आहेत ती लिव्हरमध्ये मेटाबोलाइज होतात, म्हणजे त्यांचं ब्रेकडाऊन होतं, आणि काही औषधं आहेत जी लघवीमध्ये म्हणजे किडनी वाटे त्यांचं ब्रेकडाऊन होतं. त्याच्यामुळे जेव्हा किडनीचा आजार होतो तेव्हा बरीचशी औषधं आहेत ती शरीरामध्ये साठून राहतात आणि त्याच्यामुळे त्यांचं ओव्हर इफेक्ट किंवा साईड इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे किडनीचा आजार झाल्यानंतर औषधं घेताना सुद्धा काळजी घ्यावी लागते, अन्यथा औषधांचे ओव्हर इफेक्ट साईड इफेक्ट होऊ शकतात. याच्यानंतर किडनीचं काम आहे शरीरात जे पाणी आहे गरजेपुरतच ठेवणे. म्हणजे आपण जास्त पाणी पिलं तर आपल्याला जास्त लघवी होते, कमी पाणी पिलं तर लघवी कमी होते. याचा अर्थ किडनीला हे समजतं की शरीरात किती पाणी गरजेचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पाणी किडनी लघवी वाटे बाहेर काढते. त्याच्यामुळे जेव्हा किडनीचा आजार होतो तेव्हा लघवी बाहेर पडत नाही आणि मग पेशंटला सूज यायला लागते. ती सूज प्रथमतः पायावरती आणि चेहऱ्यावरती दिसायला लागते आणि जर वेळेच उपचार नाही झाले तर ती पूर्ण अंगावर पसरते आणि मग पेशंटला पूर्ण शरीराला सूज येते, पोटामध्ये पाणी होतं, छातीमध्ये पाणी होतं आणि मग पेशंटला दम लागायला लागतो. आणि हे किडनीच्या आजाराचं शेवटचं लक्षण असतं. जेव्हा दम लागायला लागतो तेव्हा जर
उपचार नाही झाले तर पेशंटचा जीव पण धोक्यात येऊ शकतो. सर त्याचबरोबर किडनीचे आजार मुख्यतः का होतात? आतापर्यंत तुम्ही अगदी आम्हाला सांगितलं शॉर्टमध्ये, पण जर का आपण ब्रीफ मध्ये विचार केला तर हे किडनीचे आजार का होतात? किडनीचे आजार दोन प्रकारचे असतात. एक आहे टेम्पररी आजार, ज्याला किडनीचं अॅक्यूट किडनी इंजुरी किंवा अॅक्यूट रिनल फेल्युअर असं म्हटलं जातं. आणि दुसरा आजार आहे ज्याच्यामध्ये क्रॉनिक किडनी डिसीज, म्हणजे किडनीचा परमनंट आजार, म्हणजे की तो किडनीचा आजार एकदा झाला की तो परत हळूहळू वाढत जाणार आहे आणि किडनी ह्या पूर्णतः खराब होणार आहेत, किडनी फेल झाल्या आपण असं म्हणतो ते होणार. तर हे जे अॅक्यूट किडनी फेल्युअर आहे किंवा अॅक्यूट किडनी इंजुरी आहे त्याची कारण काय आहे? तर आपण पाहतो की आता सध्या पावसाचे दिवस आहेत तर डेंग्यू आणि मलेरिया यांचं प्रमाण वाढत जातं. याच्यामुळे पण किडनीवर परिणाम होऊन किडनी टेम्पररीली शटडाऊन होऊ शकतात. किंवा गॅस्ट्रोची साथ झाली, डायरिया खूप झाला तर त्याच्यामुळे पण किडनीवर परिणाम होऊन किडनी शटडाऊन मध्ये जाऊ शकते. आपण पेन किलर खूप प्रमाणात खाल्ली तर किडनी टेम्पररीली शटडाऊन मध्ये जाऊ शकते. किडनीमध्ये इन्फेक्शन झालं, युरिन मध्ये इन्फेक्शन झालं त्याच्यामुळे किडनी टेम्पररी शटडाऊन मध्ये जाऊ शकते. तर ही सगळी टेम्पररी किडनीच्या आजाराची कारण आहे. कुठलाही मोठा आजार जिथे कुठेही इन्फेक्शन असेल, उदाहरणार्थ न्यूमोनिया झालाय, लिव्हरमध्ये ऍब्सेस झालाय, त्वचेमध्ये इन्फेक्शन झालंय, तर जेव्हा हे सगळे आजार मोठे होतात आणि ते पूर्ण शरीरभर पसरतात तर त्याच्यामुळे किडनीवर पण परिणाम होतो आणि किडनी टेम्पररीली शटडाऊन मध्ये जाते किंवा किडनी टेम्पररीली काम करणं बंद करते. याला अॅक्यूट किडनी इंजुरी असं म्हणतात. आणि याच्यामध्ये जर आपण वेळेत उपचार केले, उदाहरणार्थ एखाद्याला न्यूमोनियामुळे आजार झालाय तर त्याच्या न्यूमोनियाची ट्रीटमेंट, एखाद्याला जुलाब झालेत आणि म्हणून तो आजारी झालाय तर त्याची जुलाबाची ट्रीटमेंट, एखाद्याला ताप आलाय डेंग्यूमुळे तर त्याला त्याचे उपचार, हे जर वेळीत झाले तर किडनी रिकव्हर होऊ शकते आणि ते पेशंट पूर्णपणे नॉर्मल होऊ शकतात, पूर्णपणे बरे होऊ शकतात. याच्यामध्ये किडनीचा आजार शिल्लक राहत नाही. म्हणून जेव्हा पण किडनीचा आजार टेम्पररी असतो, आपण जर त्वरित उपचार घेतले तर तो आजार नीट होऊ शकतो. आणि अशा वेळेला जर किडनीचं डायलिसिस लागलं तर घाबरून न जाता ते उपचार आपण करून घेतले पाहिजे. बरेचदा असं होतं की नातेवाईकांना वाटतं की हे नेहमीसाठी लागेल काय आणि मग तो उपचार करत नाहीत आणि मग पेशंटचा जीव धोक्यात येतो. त्याच्यामुळे टेम्पररी किडनी फेल्युअर असेल, घाबरू नका, वेळेच उपचार करा आणि त्याच्यातून बाहेर या. आता जो दुसरा आजाराचा प्रकार आहे त्याला क्रॉनिक किडनी डिसीज असं म्हणालो मी, किंवा CRF म्हणजे क्रॉनिक रिनल फेल्युअर. तर हा आजार होण्याची महत्वाची कारणं आपल्या देशात काही अशी आहेत. डायबिटीस म्हणजे मधुमेह, म्हणजे 50% किडनीचे पेशंट हे मधुमेहामुळे होतात. 20 ते 30% किडनीचे पेशंट हे ब्लड प्रेशरच्या गोळ्या वेळेवर न घेतल्यामुळे होतात. पेन किलर रेग्युलर खाण्यामुळे साधारण 5 ते 7% लोकांच्या किडनी खराब होतात. मुतखडे परत परत होऊन त्याच्यामुळे किडनीचं डॅमेज झाल्यामुळे साधारण 5 ते 10% लोकांच्या किडनी खराब होतात. काही आजार रेअर असतात ज्याला ग्लोमेरुलर नेफ्रायटिस म्हणतो आम्ही, तर याच्यामध्ये किडनीच्या फिल्टर्सना सूज येते आणि मग किडनी खराब होतात. काही आजार असतात ते इनहेरिटेड असतात, म्हणजे आई वडिलांमध्ये असेल तर मुलांमध्ये येऊ शकतो. कॉमन उदाहरणं दोन आहेत. एक पॉलिसिस्टिक किडनी डिसीज, साधारण 400 व्यक्तींमध्ये एका व्यक्तीला होतो, आणि अल्पोर्ट सिंड्रोम. हे जेनेटिकली हेरिटेटेड आजार आहेत, म्हणजे याच्यामध्ये आई वडिलांमधून तो आजार मुलांमध्ये येतो आणि मग तो पुढे जात राहतो. तर त्याच्यामुळे हे जे किडनीचे आजार आहेत कायमस्वरूपी होणारे, त्याची कारणं मी म्हणाल्याप्रमाणे मधुमेह, ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शन, किडनी स्टोन, पेन किलर अब्यूज ही मेन कारण. तर त्याच्यामुळे या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे कायमस्वरूपी किडनीचा जो आजार होतो तो आपल्याला टाळता येऊ शकतो. यामध्ये मी असं सांगेल की क्रॉनिक किडनी डिसीजच्या 5 स्टेजेस असतात. जेव्हा आजाराची सुरुवात असते तेव्हा किडनीचं काम बहुतांशी नॉर्मल असतं, 90% जास्त, पण काही लक्षणं आलेली असतात. उदाहरणार्थ युरिन मध्ये प्रोटीन जात आहेत किंवा एखादी किडनी सोनोग्राफी मध्ये लहान दिसते आणि त्याला आम्ही स्टेज 1 म्हणतो. स्टेज 2 म्हणजे किडनीचं काम 30% कमी होतं, साधारण 60% ते 90%. स्टेज 3 मध्ये काम किडनीचं 30% ते 60% असतं. स्टेज 4 मध्ये ते 15 ते 30% असतं. आणि जेव्हा दोन्ही किडनी मिळून 15% काम कमी करायला लागतात तेव्हा मात्र पेशंटला लक्षणं यायला लागतात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पायाला सूज येणे, चालण्यावर दम लागायला लागणे, अंगामधलं हिमोग्लोबिन कमी होणे, ही सगळी गोष्टी त्यामध्ये दिसायला लागतात. आणि मग पेशंटची भूक कमी होते, त्याला मळमळ व्हायला लागते,
त्याला उलट्या व्हायला लागतात आणि मग अंगाला खाज यायला लागते आणि मग आम्ही अशा रुग्णांना सांगतो की तुम्हाला डायलिसिस करण्याची गरज आहे, अन्यथा तुमचा जीव धोक्यात येईल. तर ती असते स्टेज 5 किंवा CKD स्टेज 5. तर या स्टेज मध्ये युजली पुढचे उपचार घेण्याची गरज लागते. त्याचबरोबर या किडनीच्या आजारावर काय काय आपल्याकडे उपाय आहेत? चांगला प्रश्न आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की किडनीचे आजार दोन प्रकारचे असतात. एक असतो अॅक्यूट किडनी इंजुरी आणि एक असतो क्रॉनिक किडनी डिसीज. अॅक्यूट किडनी इंजुरी मध्ये आपल्याला हे शोधावं लागतं की कशामुळे झालंय आणि त्याचा उपचार प्लस किडनी रिकव्हर होईपर्यंत डायलिसिस, हे उपचार आपल्याला करावे लागतात. किडनीचं डायलिसिस कधी लागतं तर जेव्हा पेशंटची लघवी पूर्ण थांबते किंवा किडनीचं जे काम आहे ते 15% कमी होतं, तोपर्यंत आपण औषधोपचार आणि प्रयत्न करू शकतो. दुसरा जो प्रकार आहे क्रॉनिक किडनी डिसीज, याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत पेशंट स्टेज 5 ला पोहोचत नाही तोपर्यंत युजली आपल्याला डायलिसिस करावं लागत नाही, पण त्याच्यानंतर ते करावं लागतं. तोपर्यंत आपल्याला वेळोवेळी योग्य औषधोपचार घेऊन ते किडनीचं काम आपल्याला चांगलं ठेवता येतं आणि ते आपण करत राहिलं पाहिजे, म्हणजे मग किडनीचा आजार लवकर खराब बळावणार नाही. जेव्हा आता पेशंट स्टेज 5 मध्ये पोहोचतो आणि त्याला मी सांगितलेली लक्षणं येतात, जसं की भूक कमी होणे, पायावर अंगावर सूज यायला लागणे, मळमळ व्हायला लागणे, अंगाला खाज येणे, शरीरामधलं हिमोग्लोबिन खूप कमी होणे, जेवण समोर आलं तरी उलटीची भावना होणे, ही जेव्हा लक्षणं येतात तर त्याला आम्ही युरेमिया असं म्हणतो. म्हणजे काय, शरीरामध्ये युरियाचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की पेशंटला त्रास होतोय आणि तो पेशंट जगू शकत नाही, तर त्याला काय म्हणतात, युरेमिया. तर हे युरेमियाची जी लक्षणं असतात त्याच्यामध्ये आपल्याला उपचार घेणं गरजेचं होऊन जातं. हे उपचार दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे कृत्रिम किडनी, ज्याला आम्ही डायलिसिस म्हणतो, आणि एक असतं किडनी प्रत्यारोपण, ज्याच्यामध्ये आपण किडनी ट्रान्सप्लांट करतो. आता कृत्रिम किडनी म्हणजे काय, तर डायलिसिस. हे डायलिसिस दोन प्रकारांचं असतं. एक असतं हिमोडायलिसिस म्हणजे रक्ताचं डायलिसिस, आणि दुसरं असतं पेरिटोनियल डायलिसिस म्हणजे पोटाचं डायलिसिस. हिमोडायलिसिस हे हॉस्पिटल सेटअप मध्ये होतं आणि पेरिटोनियल डायलिसिस हे आपल्याला घरी पण करता येतं, पण त्याची सुरुवात आपल्याला हॉस्पिटलमध्ये करावी लागते. हिमोडायलिसिस मध्ये पेशंटला एका मशीनला जोडलं जातं आणि त्या मशीन मध्ये एक फिल्टर असतो आणि पंप असतो. तर तो पंप काय करतो, तर पेशंटच्या शरीरातलं जे रक्त आहे दर मिनिटाला 300 ml एवढ्या वेगाने बाहेर काढतो आणि ते त्या फिल्टर मध्ये पास करतो आणि फिल्टर मधून ते रक्त शुद्ध होतं आणि परत शरीरात सोडलं जातं. याच्यासाठी आपल्याला एक ऍक्सेस लागतो, म्हणजे एक जागा लागते जिथून शरीरातलं रक्त बाहेर येईल आणि परत शरीरात चाललं जाईल. त्याला आम्ही युजली एक कॅथेटर टाकतो वेट मध्ये आणि तिथून हे करतो, किंवा मग वेन आणि आर्टरी जोडतो आणि त्याला फिशुला म्हणतात, तिथून हे करतो. तर हे जे ऍक्सेस आहे हे आपल्याला रक्त बाहेर काढण्यासाठी आणि आत सोडण्यासाठी मदत करतात. हिमोडायलिसिस साधारणपणे आठवड्यातून 2 ते 3 वेळेला करावं लागतं आणि मग पेशंटचे जे लक्षण आहेत, जर त्रास होतोय पेशंटला, तो कमी होतो आणि पेशंट नॉर्मल व्यक्तीप्रमाणे जगायला लागतो. म्हणून हिमोडायलिसिस मध्ये हॉस्पिटलाइज व्हावं लागतं, डायलिसिस सुरू करावं लागतं आणि एकदा डायलिसिस सुरू झाल्यावर पेशंट स्टेबल झाल्यावर त्याला आपण सुट्टी करून घरून पण डायलिसिस साठी बोलवू शकतो. ते डायलिसिस आठवड्यातून 2 ते 3 वेळेला आयुष्यभर किंवा किडनी प्रत्यारोपण होईपर्यंत करावं लागतं. अॅक्यूट किडनी इंजुरी मध्ये डायलिसिस हे टेम्पररी असतं. क्रॉनिक किडनी डिसीज मध्ये डायलिसिस हे परमनंट असतं. दुसरा जो डायलिसिसचा प्रकार आहे पेरिटोनियल डायलिसिस, याच्यामध्ये आपण काय करतो, तो जो फिल्टर आहे तो आपण पोटामधला मेम्ब्रेन जो आहे त्याचाच वापर करतो आणि तोच मेम्ब्रेन आपलं फिल्टर सारखं काम करतो. तर आपण पेशंटला एक ऑपरेशन करून एक छोटस कॅथेटर टाकतो जे पोटामध्ये असतं आणि त्या कॅथेटरद्वारे आपल्याला पेशंटच्या पोटामध्ये सलाईन सोडायचं असतं. ते स्पेशलाइज सलाईन असतं. त्याच्या बॅग असतात, जे 2 लिटरच्या बॅग असतात आणि त्या आपल्याला मिळतात. त्या डायलिसिसच्या ज्या बॅग आहेत तर त्या वापरून आपण साधारणपणे एक सेशन जो आहे तो 6 ते 8 तासांचा करतो आणि त्या 8 तासांमध्ये पहिल्या 15 मिनिटांमध्ये ते सलाईन पोटामध्ये जातं, पुढचे 5 ते 6 तास ते पोटामध्ये राहतं आणि त्या काळामध्ये शरीरातली जी घाण आहे ती त्या सलाईन मध्ये उतरते आणि मग ते आपण कॅथेटरद्वारे सलाईन परत शरीरातून बाहेर काढतो आणि नवीन सलाईन परत शरीरात सोडलं जातं. तर असे सायकल्स 3 ते 4 वेळेला दिवसातून करावे लागतात आणि ही कंटिन्युअस प्रोसेस असते.
म्हणून त्याला कंटिन्युअस ॲम्ब्युलेटरी पेरिटोनियल डायलिसिस असं म्हटलं जातं. हे जे डायलिसिस आहे हे सुरुवात आपण हॉस्पिटलमध्ये करतो. त्यावेळेला आपण पेशंट आणि पेशंटच्या बरोबर एका नातेवाईकाला याचं ट्रेनिंग देतो आणि मग डिस्चार्ज करून नातेवाईक आणि पेशंट मिळून हे घरी पण करू शकतात. साधारणपणे दिवसाला 2 तास पेशंटला आणि पेशंटच्या घरच्यांना याच्यावरती घालवावे लागतात आणि मग उरलेला जो काळ आहे पेशंट टीव्ही पाहू शकतो, काम करू शकतो, घरगुती काम करू शकतो आणि चालू करू शकतो. तेव्हा डायलिसिस पोटात चाललेलं असतं पण त्याला कुठे जोडलेलं नसतं, नळी नसते. आणि जेव्हा डायलिसिस संपायला येतं तेव्हा त्याला परत बेडरूम मध्ये जाऊन ही प्रोसिजर करावी लागते आणि मग ते आधीचं पाणी काढून पुढचं सलाईन पोटामध्ये सोडावं लागतं. साधारणपणे हेमोडायलिसिसचा महिन्याचा खर्च 16 ते 20,000 रुपये आहे आणि पेरिटोनियल डायलिसिस मध्ये हा खर्च साधारणपणे 25 ते 30,000 रुपये आहे. तर हे जे 2 डायलिसिस आहेत हे कधीपर्यंत करावे लागतात? आयुष्यभर. जर किडनी ट्रान्सप्लांट आपण करणार नसलो तर. जर आपल्याला किडनी प्रत्यारोपण करता येणार असेल तरच हे डायलिसिस बंद होऊ शकतं, अन्यथा नाही. बरेचदा समाजामध्ये अशी भावना आहे की एकदा डायलिसिस चालू केल्यावर चालू करावं ठेवावंच लागतं. तर त्याचं उत्तर असं आहे की जर किडनी कायमस्वरूपी खराब झाली असेल तर आपल्याला कायमस्वरूपी डायलिसिस करावं लागेल. जर किडनी टेम्पररीली खराब झाली असेल तर आपल्याला डायलिसिस टेम्पररी करावं लागेल आणि जर किडनी नीट होणार नसेल तर आपल्याला दुसरा मार्ग आहे प्रत्यारोपणाचा. किडनी बद्दल आता बरंच काही आपण जाणून घेतलेलं आहे, पण किडनी प्रत्यारोपण हा विषय सर सारखा बोलला जातोय. सो किडनी प्रत्यारोपण म्हणजे काय? किडनी प्रत्यारोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांट हे 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे एका लाईव्ह म्हणजे जिवंत व्यक्तीकडून आपण किडनी घेतो आणि दुसरं म्हणजे एका ब्रेन डेड व्यक्तीची आपल्याला किडनी मिळते. लाईव्ह किडनी जी घेतली जाते ती साधारणपणे आपल्या नातेवाईकांना आपल्याला द्यावी लागते. सरकारी कायदा तसा आहे. हे जे नातेवाईक असतात ते आपले आई वडील असू शकतात, आपले भाऊ बहीण असू शकतात, आपला नवरा किंवा बायको असू शकते आणि आपलं मुलं असू शकतात. याच्या व्यतिरिक्त काही नातेवाईक जसे आजी आजोबा यांना पण याच्यामध्ये परवानगी देण्यात आलेली आहे की ती किडनी देऊ शकतात किंवा घेऊ शकतात. किडनी देणाऱ्याचं वय जे आहे ते 65 पेक्षा कमी असावं, 18 पेक्षा जास्त असावं असं अपेक्षित आहे. किडनी देणाऱ्याला कुठलाही आजार नसला पाहिजे त्याच्यामुळे त्याच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ एखाद्याला डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, किडनी स्टोन परत होत असतील, हृदयविकार असतील तर असे डोनर ऍक्सेप्ट करत नाही. किडनी पेशंट जो असतो तो डायलिसिस वरती असतो आणि किडनी पेशंट डायलिसिस वरती स्टेबल असेल, पेशंटची तब्येत चांगली असेल, कुठलंही इन्फेक्शन नसेल तरच आपल्याला पुढे जाता येतं. जेव्हा आपण किडनी प्रत्यारोपण करतो तेव्हा डोनरच्या तपासणी करतो, डोनरला कुठलाही आजार नाही याची खात्री करतो, डोनरच्या दोन्ही किडनी व्यवस्थित काम करतात याची खात्री करतो आणि मग परवानगी घेऊन हे ऑपरेशन करतो. ऑपरेशन हे फक्त मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्येच आणि सरकारच्या परवानगीनेच करता येते, अन्यथा ते बेकायदेशीर असते आणि त्याच्यामुळे कारवाई होऊ शकते. दुसरा जो प्रकार आहे ज्याला मी म्हणालो की कॅडेवर किडनी ट्रान्सप्लांट किंवा ब्रेन डेड किडनी ट्रान्सप्लांट, तर याच्यामध्ये काय होतं की ब्रेन डेड डोनर जे असतात ते एखाद्या पेशंट आयसीयू मध्ये व्हेंटिलेटरवरती असतात आणि त्यांचं निदान असं होतं की त्यांचा मेंदू पूर्णपणे निकामी झालेला आहे आणि ते रिकव्हर होऊ शकत नाही आणि जर त्याचं व्हेंटिलेटर बाजूला काढलं तर त्यांचा मृत्यू निश्चित आहे. अशा प्रकारच्या डोनर्सना ब्रेन डेड डोनर असं म्हटलं जातं. त्यांचा ब्रेन डेड झालेला आहे हे बघण्यासाठी, निश्चित करण्यासाठी एक कमिटी असते, तिला म्हणतात ब्रेन डेथ कमिटी. ही प्रत्येक सर्टिफाईड सेंटरमध्ये जिथे हे ऑर्गन काढले जाऊ शकतात किंवा बसवले जाऊ शकतात अशा हॉस्पिटलमध्ये असते आणि तिथे त्या कमिटीमध्ये 4 ते 6 मेंबर्स असतात. ते मेंबर 2 वेळेला तपासतात त्या रुग्णाला आणि काही टेस्ट कॅरी आउट करतात ज्याच्याने हे नक्की होते की तो जो डोनर आहे, रुग्ण आहे, तो ब्रेन डेड आहे. एकदा हे नक्की झालं की आपल्याला सरकारला ते कळवावं लागतं आणि मग सरकार त्याच्याकडे जी वेटिंग लिस्ट आहे पेशंटची, त्या वेटिंग लिस्ट मधील पेशंटना हे अवयव देण्याचं परवानगी देतं आणि मग ऑपरेशन करून ते अवयव काढले जातात आणि त्या रुग्णालयातील रुग्णांना ते अवयव पुरवले जातात आणि तिथे पुढची ऑपरेशन पार पडतात. उदाहरणार्थ एखादा ब्रेन डेड पेशंट आहे, तो पुण्यामध्ये रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये आहे आणि तिथे त्याचं डोनेशन झालं आणि जर किडनीचा पेशंट नाशिकमध्ये वेटिंग लिस्ट वरती पहिला असेल तर त्या पेशंटला किडनी मिळते, मग ती किडनी आणली जाते आणि ती किडनी इथे बसवली जाते. तर अशा पद्धतीने हे होतं. याच्यामध्ये डोनर्सच्या नातेवाईकांकडे कुठला अधिकार नसतो की त्यांनी
कुणाला अवयव द्यावे हे ठरवावं. हे फक्त आणि फक्त सरकार आणि वेटिंग लिस्ट प्रमाणे ठरवतात. सरकारच्याही काही हातात नसतं, वेटिंग लिस्ट प्रमाणे हे अवयव दिले जातात. हे झालं कॅडेवर डोनेशन. तिसरा जो प्रकार आहे तो आहे एबीओ इनकॉम्पॅटिबल. म्हणजे काय, तर आपण जी ट्रान्सप्लांट करतो त्याच्यामध्ये साधारणपणे ब्लड ग्रुप मॅच करूनच ही ट्रान्सप्लांट केली जातात. आता असं झालेलं आहे की पेशंट्स खूप आहेत आणि त्याच्या फॅमिली छोट्या छोट्या होत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे बरेचदा असं असतं की फॅमिलीमध्ये डोनर असतो पण त्याचा ब्लड ग्रुप मॅच नसतो आणि त्याच्यामुळे मग त्या डोनरला किडनी देता येत नाही आणि त्याच्यामुळे पेशंटला डायलिसिसवरती राहावं लागतं. कॅडेवर किडनी डोनेशनचं प्रमाण कमी असल्यामुळे प्रत्येक ब्लड ग्रुपमध्ये वेटिंग लिस्ट मोठ्या आहेत आणि त्याच्यामुळे कॅडेवर किडनी मिळायला सुद्धा बरीच वर्ष लागतात. साधारणपणे 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष. त्याच्यामुळे जर एखाद्या पेशंटच्या घरामध्ये ब्लड ग्रुप मॅच नसलेला डोनर असेल, ज्याला किडनी देण्याची इच्छा आहे पण ब्लड ग्रुप मॅच होत नाही, तेव्हा आपण अशी ट्रान्सप्लांट करतो की ज्याच्यामध्ये ब्लड ग्रुपच्या ज्या अँटीबॉडी पेशंटच्या शरीरात आहेत त्या कमी करून जे विरुद्ध ब्लड ग्रुप आहेत ते किडनी ऍक्सेप्ट करून ती किडनी पेशंटला बसवतो आणि त्या ट्रान्सप्लांटला ब्लड ग्रुपच्या विरुद्धचं ट्रान्सप्लांट किंवा एबीओ इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट असं म्हटलं जातं. नाशिक विभागामध्ये हे ऑपरेशन पूर्वी होत नव्हती. गेल्या 1 वर्षापासून मी हे ऑपरेशन नाशिक विभागामध्ये चालू केले आणि ही पेशंट्स आता चांगलं आयुष्य जगत आहे. त्यांना किडनी मिळाली नसती पण ही जी टेक्नॉलॉजी आपण वापरली आहे त्याच्यामुळे किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकले आणि ते पेशंट आता डायलिसिस फ्री झालेले आहेत आणि ते रेग्युलर फॉलोअपला दाखवायला येत आहेत. तर हे अशा प्रकारे किडनी प्रत्यारोपण केलं जातं. सर त्याचबरोबर जाता 2 ओळींमध्ये नक्कीच सांगा की किडनीचे आजार होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो. मी आताच सांगितल्याप्रमाणे किडनीचे आजार होण्याचं मुख्य कारण आहे मधुमेह. मधुमेहाची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. मधुमेह हा आयुष्यभर राहणारा आजार आहे. आयुष्यभर काळजी घ्यावी लागेल, आयुष्यभर शुगर चेक करावे लागतील, आयुष्यभर डॉक्टरांना दाखवावं लागेल. आम्ही बऱ्याचदा बघतो की पेशंटला वाटतं की गोळ्याच खायच्या, कशाला डॉक्टरांकडे जायचं. ते ना शुगर चेक करतात ना डॉक्टरांना दाखवतात. वर्ष ते गोळ्या स्वतःच्या मनाने खात राहतात पण त्यांचे शुगर कंट्रोलमध्ये नसतात आणि मग असे रुग्ण डायलिसिस वरती जातात, त्यांची किडनी खराब होतात. साधारणपणे 10 वर्षानंतर 30% मधुमेहाच्या रुग्णांच्या किडनी खराब होतात. त्याच्यामुळे मधुमेहाची काळजी ही पहिली गोष्ट. दुसरा आहे ब्लड प्रेशर. आम्ही पाहतो की ब्लड प्रेशरचं निदान होतं, डॉक्टर गोळी चालू करतात आणि मग पेशंट 2-3 महिन्यांनी गोळ्या बंद करून टाकतात आणि परत ब्लड प्रेशर चेक करायला जात नाही आणि गोळ्याही घेत नाही. अशा रुग्णांमध्ये किडनीवर परिणाम होऊन किडनी खराब होण्याचं प्रमाण ऑलमोस्ट 20% एवढं आहे. आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला ब्लड प्रेशरचं निदान झालं असेल तर तुम्हाला रेग्युलर दाखवणं आहे, ब्लड प्रेशर मोजणं आहे आणि गोळ्या व्यवस्थित घेणं आहे. तिसरं किडनीच्या आजाराचे कारण आहे मुतखडे. जर एखाद्या व्यक्तीला मुतखडा झाला तर परत होण्याचा चान्स 50% असतो. म्हणजे काय, तर मुतखडे हा परत होणारा आजार आहे. त्याच्यामुळे मुतखडे होऊ नये म्हणून काळजी घेणे, पाणी भरपूर पिणे, मुतखडा कोणत्या प्रकारचा आहे त्याच्याप्रमाणे आहारामध्ये बदल करणे आणि रेग्युलर चेकअप करणे, जेणेकरून मुतखड्यांमुळे किडनी खराब होत नाहीयेत ना हे पाहत राहणे, हा याच्यावरचा उपाय आहे. चौथं महत्वाचं कारण आहे पेन किलरचा वापर. आपण बरेचदा पाहतो की काही लागलं, काही डोकं दुखलं तर आपण गोळ्या घेतो. बरेचदा त्या गोळ्या मेडिकलवरती जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पण घेतल्या जातात. कधी डॉक्टरांचाही सल्ला असतो पण तो काही काळासाठी असतो. म्हणजे डॉक्टर 5 दिवसांची किंवा 10 दिवसांची गोळ्या देतात पण डॉक्टरांचा सल्ला न पाळता 10 दिवसानंतर बरेच रुग्ण स्वतःच्या मनाने गोळ्या घेऊन येतात आणि गोळ्या खात राहतात. त्याच्यामुळे किडनी खराब होऊ शकतात आणि ते प्रमाण ऑलमोस्ट 5 ते 10% एवढं आपल्या समाजामध्ये आहे. म्हणजे 10% रुग्णांच्या किडनी ह्या पेन किलरच्या अब्यूजमुळे, पेन किलरच्या गैरवापरामुळे होत आहे. तर ही सगळी कॉमन कारण आहे. याच्या व्यतिरिक्त लघवीमध्ये इन्फेक्शन झालं, पटकन उपचार करा. त्याच्यावरती उपचार नाही केल्यामुळे किडनी खराब होऊ शकतात. घरामध्ये ज्या वयस्कर पुरुष व्यक्ती आहेत त्यांचे प्रोस्टेट मोठ्या होतात आणि त्यांना वाटते की आपल्याला हा जो त्रास होतोय तो वयानुसार होतच असतो आणि ते दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे पण किडनी खराब होऊ शकतात. त्याच्यामुळे लघवीचे कुठले त्रास असतील तर पटकन त्याच्यावरचे उपचार करा आणि तर त्याचा कायमस्वरूपी किडनीवर परिणाम होऊ शकतो. आणि जी गोष्ट आपण उपचार करून नीट करू शकतो ती उपचारा अभावी खराब होऊन जाते. तर त्याच्यामुळे ही सगळी काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. जनरल इन्स्ट्रक्शन्स काय आहेत? पाणी भरपूर प्या, साधारणपणे 3 लिटर रोज. पेन किलर टाळा.
ब्लड प्रेशरची काळजी घ्या, शुगरची काळजी घ्या. तंबाखूचा वापर कुठल्याही प्रकारचा करू नका, कारण त्याच्यामुळे फायदा काहीच नाहीये. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर, किडनीचा आजार, हृदयविकार हे सगळं होऊ शकतात. रोज किमान 45 मिनिट व्यायाम करा, जेणेकरून तुमचे शुगर आणि ब्लड प्रेशरचे आजार दूर राहतील. आणि तेच मेन आजार आहेत ज्याच्यामुळे किडनी खराब होतात, त्याच्यामुळे हृदयावरती परिणाम होतो. त्याच्यामुळे व्यायाम हा महत्वाचा आहे, गरजेचा आहे. थँक्यू. थँक्यू सो मच डॉक्टर. आणि आज किडनीबद्दल खूप छान माहिती तुम्ही दिली. सरांचं नावलौकिक आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि अपोजिट ब्लड ग्रुप किडनी ट्रान्सप्लांटेशनमध्ये सर एक्सपर्ट आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल, कुठलेही उपचार करायचे असतील तर 9 पल्स हॉस्पिटल, मुंबई नाका, नाशिककडे तुम्ही येऊ शकता. धन्यवाद. नमस्कार.